नमस्कार, मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी, पाहूया सविस्तर। सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये पीक विमा योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे। या योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळते, परंतु अनेकदा या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वेळेवर मिळत नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला व अर्ज दाखल केले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विमा रक्कम जमा झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी ही माहिती दिली आहे। पाहूया काय म्हणाले ते। प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2024-25 अंतर्गत किनवट तालुक्यामध्ये जवळपास 85,613 अर्जदार शेतकऱ्यांनी 61,439 क्षेत्रावर पीक विमा काढलेला होता। सदरील पीक विम्याचा पहिला अग्रिम 25% शासनाकडून मंजूर झालेला आहे। हा अग्रिम प्रति हेक्टरी साधारणतः 5,500 ते 6,000च्या दरम्यान आपल्याला कापूस आणि सोयाबीन या पिकाकरता मंजूर झालेला आहे। किनवट तालुक्यातील एकूण जे काही सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांनी अर्जदार आहेत, ज्यांनी विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना सदरील रक्कम त्यांच्या खात्यावर वळती झालेली आहे आणि एकूण किनवट तालुक्याची ही रक्कम 28.93 कोटी रुपये आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।